नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीजीच्या एका हिडन कंपनीचा क्वार्टर 4चा रिझल्ट आला आहे. तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, खूप साऱ्या लोकांना तर माहीत पण नसेल की ही कंपनी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्या कंपनीचा क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे जस्ट डायल लिमिटेड. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.15%, FISची होल्डिंग आहे 7.32%, DISची होल्डिंग आहे 8.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.18%. आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की मला कसे माहीत ही कंपनी मुकेश अंबानीजीची कंपनी आहे. तर मित्रांनो, या कंपनीच्या जर तुम्ही प्रमोटरमध्ये बघितले तर मित्रांनो, या कंपनीमध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची 63.84% होल्डिंग आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. म्हणजे मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेड ही मुकेश अंबानीजीची सबसिडरी कंपनी आहे. तर चला बघूया या कंपनीच्या क्वार्टर 4चा रिझल्ट. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट बघण्याआधी आपण बघूया हा क्वार्टरली रिझल्ट किती वाजता आला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट 18 एप्रिल म्हणजे आज आला आहे. आणि मित्रांनो, याचा क्वार्टरली रिझल्ट आला आहे आज संध्याकाळी जवळपास 9:30 वाजता. तर चला बघूया कसा आहे या कंपनीच्या क्वार्टर 4चा रिझल्ट. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया जस्ट डायल लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट. तर मित्रांनो, इथे जे सगळेचे सगळे नंबर दिलेले आहे ते मिलियनमध्ये आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि मित्रांनो, हा लेटेस्ट कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे मित्रांनो, हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 270 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 289 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 287 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 289 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 361 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 397 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 364 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 397 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 214 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 218 कोटी रुपये. आणि जस्ट डायल लिमिटेडचा टोटल खर्च क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 215 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 218 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 147 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 179 कोटी रुपये. आणि जस्ट डायल लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 149 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 179 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 115 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 157 कोटी रुपये. आणि मित्रांनो,
जस्ट डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट फॉर द पिरियड क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 131 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 157 कोटी रुपये. आणि मित्रांनो जस्ट डायल लिमिटेडचा EPS आणि मित्रांनो हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो जस्ट डायल लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर इयर ऑन इयर बेसिसवर 13.60 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18.53 रुपीज. आणि मित्रांनो जस्ट डायल लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 15.44 रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18.53 रुपीज. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.